KNH News 24. सोनई हादरले. भावकीच्या वादातून तरुणांची कोयता, खोरे व लोखंडी पाईप डोक्यात घालून निर्घृण हत्या. भावकीच्या वादातून नेवासा तालुक्यातील सोनई जवळील कांगोणी रोड वडघुले वस्ती येथे गणेश दत्तात्रय वडघुले या 36 वर्षीय तरुणाची डोक्यात कोयता, खोरे, लोखंडी पाईपने मारहाण करून व लाकडी ठोकळा घालून निर्घृण हत्या झाल्याची घटना काल मंगळवार दिनांक 3 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री 8:30च्या सुमारास घडली असून या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की घटनेतील मयत गणेश दत्तात्रय वडघुले, वय वर्ष 36, राहणार वडघुले वस्ती, कांगोणी रोड, सोनई, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर हे आपल्या भावकीतील आरोपी चुलते व इतर आरोपी एकमेकांच्या घराजवळ रहिवासीस असून मयत हे जुन्या घरी आल्याचा राग आरोपी यांना आला व त्यांच्यात त्या गोष्टीवरून जुन्या पत्र्याच्या शेडजवळ वाद झाला व त्या वादाचे रूपांतर हे हाणामारीत झाले. मयत गणेश वडघुले यांना चुलते, चुलत भाऊ, चुलत भावजय अशा एकूण 4 आरोपी यांनी कोयता, खोरे, पाईपने मारहाण केली व लाकडी ठोकळा गणेश वडघुले यांच्या डोक्यात घालून त्यांची निर्घृण हत्या केली. घटनेनंतर मयत गणेश वडघुले यांची आई हिराबाई दत्तात्रय वडघुले, वय वर्ष 60, राहणार वडघुले वस्ती, कांगोणी रोड, सोनई यांच्या फिर्यादीवरून निर्घृण हत्या करणारे आरोपी विठ्ठल रंगनाथ वडघुले, भगवान विठ्ठल वडघुले, संभाजी विठ्ठल वडघुले, गौरी भगवान वडघुले यांच्या विरोधात सोनई पोलीस स्टेशन येथे कलम 33/2026 भा न्याय संहिता, कलम 103(1), 118(1), 115(2), 35 हत्या करणे अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी उपविभागीय अधिकारी शेवगाव विभाग, सोनई पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी विजय एस माळी, सहाय्यक पोलीस इन्स्पेक्टर सूरज पांडुरंग मेढे यांनी भेट दिली व घटनेची माहिती घेऊन पुढील तपास प्रक्रिया सुरू केली आहे. गुन्ह्यातील आरोपी क्रमांक 1 ते 3 यांना ताब्यात घेऊन जेबंद करण्यात आले असून घटनेनंतर मृत्यूदेह हा प्रथम प्राथमिक उपचारासाठी सोनई येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून पुढे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत असून एका किरकोळ वादातून हत्या या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती व खळबळ उडाली आहे. KNH न्यूज 24 साठी प्रवीण गायकवाड, सोनई.